तिरस्कार केला ना, लक्ष देऊ नये का, जगातून तिरस्कृत असणाऱ्या सगळ्या वस्तूंचा स्वीकार प्रभू शिवजी करतात. स्मशानेश्वर परिक्रीडा, स्मशानामध्ये राहताय. स्मशान कोणाला आवडतं म्हणत? स्मशान काय कोणाची आवडीची गोष्ट आहे का? कोणी एखादा हात वर करून असं म्हणाल तुम्हाला स्मशान आवडतं म्हणून? कोणाला स्मशान आवडत नाही. उलट रस्त्याने जाताना जर लक्षात आलं की बाजूला स्मशान आहे, तर माणसाच्या मनामध्ये थोडी कमी परंतु भीती, धाकधूक निर्माण होते. मी स्मशानाच्या बाजूला चालतो. स्मशान हा कोणाच्या आवडीचा विषय नाही म्हणत, आवडत नाही. आगा मर हा बरोबर हाती, मर म्हटलेलं आवडत नाही. आणि मेल्यानंतर ज्या ठिकाणी माणसाला जाळतात ते स्मशान पूर्ण आवडत नाही कोणाला. पण त्या अख्ख्या जगाने ज्या स्मशानाचा तिरस्कार केला, त्या स्मशानाला भगवान शिव परमात्म्याने आपलंच केलं. आणि भगवंताने केवळ आपलंच केलं नाही, तर नित्य त्या स्मशानामध्ये भगवान शिव परमात्मा वास करतात. स्मशानेश्वर जगाने स्मशानाचा तिरस्कार केला. भगवान शंकराने त्या स्मशानाला आपलंच केलं. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनामध्ये चांगल्या चांगल्या निघालेल्या वस्तू त्या देवतांनी घेतल्या. अमृत निघालं, त्या देवतांनी घेतलेलं आहे. उच्च श्रवण नावाचा घोडा निघाला, देवतांनी घेतलेला आहे. ऐरावत नावाचा हत्ती निघालेला आहे, तो इंद्राने घेतला महाराज. लक्ष्मी निघाली, त्या लक्ष्मीला विष्णूने घेतलेला आहे. कौस्तुभ मणी निघाला आहे, तोही भगवान विष्णूने ग्रहण केला. आणि करता करता अंतिम टप्प्यामध्ये समुद्र मंथन आलेलं आहे. त्या अंतिम टप्प्यामध्ये ज्या वेळेला हलाहल नावाचं विष निघालं महाराज, त्यावेळेला मात्र ते विष काही घ्यायला तयार होतं. लक्ष्मी घेण्याकरता होत लागलेली आहे सर्वांची. धन्वंतरीला घेण्याकरता, चंद्राला घेण्याकरता, वेगवेगळ्या रत्नांना घेण्याकरता एकमेकांच्या मध्ये स्पर्धा लागलेली आहे. परंतु ज्यावेळेला विष निघालं महाराज, त्या विषाला घेण्याकरता कोणी पुढे जाईना. उलट त्या विषाच्या माध्यमातून अख्ख्या जगाचा दाह व्हायला लागला. मग सगळे देवता भगवान शंकराच्या जवळ आलेले आहेत आणि भगवान शिव परमात्म्याला सर्व देवता प्रार्थना करतात. शिवनाम से जगत में उजाला, शिव नाम से जगत में उजाला, शिव भक्तों के मन में शिवाला, मन
दुसरा शंकर आहे. भगवान शंकराने विचारले काय ज्या वेळेला या समुद्र मंथनातून कौस्तुभमणी निघाला, ज्या वेळेला लक्ष्मी निघाली, ज्या वेळेला धन्वंतरी देवता निघालेली आहे, ज्या वेळेला पारिजातक निघालेला आहे, त्यावेळेला माझी आठवण आली नाही. आणि ज्या वेळेला विष निघालं त्यावेळेला माझा सर्वांनी माझी आठवण काढलेली. सर्व देवता लज्जित झालेले आहेत. भगवंताने सांगितलं काही हरकत नाही, काही काळजी करू नका, हे विष मी प्राशन करेन. आणि भगवान शिव परमात्म्याने विष प्राशन केलेलं आहे. अख्ख्या जगाने त्याचा तिरस्कार केला, शिव परमात्मा त्याचा स्वीकार केला. स्मशान कोणाला आवडत नाही, भगवंताने स्वीकार केला. विष कोणालाही आवडत नाही, नीलकंठ प्रभू शिवजीने त्याचा स्वीकार केला. अशा बऱ्याचशा वस्तू आहेत महाराज, अन्य देवतांना त्या चालत नाही, परंतु त्या भगवान शिव परमात्म्याला चालतात. काळ वस्त्र त्या अन्य कोणत्याही देवताच्या पूजनामध्ये चालत नाही महाराज. काळ वस्त्र पूजनामध्येच काय, लक्ष देऊ नाही का, काळ वस्त्र धारण करणं पूजनामध्येच नाही, जीवनामध्ये कधीच काय हे नाही. वेद आणि संत मम्मी असं सांगत आहे, शिवने काळी आणि वस्त्रे पांघरतील, ज्यांनी काळा आणि निळ वस्त्र परिधान केलेलं आहे. तुकाराम महाराज सांगतात की अशा व्यक्तीला शिवी नाही म्हणतात. ज्यांनी काळा वस्त्र परिधान केलेलं आहे, निळ वस्त्र परिधान केलेलं आहे, अशा व्यक्तीला शिव सुद्धा नाही. अन्य कोणत्याही देवतेच्या पूजनामध्ये काळ वस्त्र चालत नाही, पण भगवान शंकराच्या पूजेमध्ये एक तिथी अशी आहे, मी पुढे सांगेन ती तिथी कोणती येते. त्या तिथीला काळ वस्त्र घालूनच भगवान शंकराची पूजा करायची असते. आणि काळ वस्त्र घालून ती जर पूजा केली, ते जर व्रत केलं तरच ते व्रत परिपूर्ण होतं. ते कोणतं व्रत आहे पुढे मी सांगणार आहे. काळ वस्त्र म्हणून जगताने केलेला तिरस्कार भगवान शिव परमात्मा त्याचा अंगीकार करत आहे. आणि म्हणून बहिष्कृत पदार्थांचा स्वीकार, आणि मग ते पदार्थ वस्तू असो किंवा व्यक्ती असो, प्रभू त्याचा स्वीकार. वस्तूचाच नाही, व्यक्तीचा स्वीकार प्रभूने केलेला आहे. भगवान शंकराची भक्ती करणारा मानव असेल तरी त्याला फलसिद्धी प्राप्त होते. शंकराची पूजा करणारी देवता असेल तर त्या देवतेला सुद्धा फलसिद्धी प्राप्त होते. आणि भगवान शिवाची पूजा करणारा एखादा दैत्य, एखादा राक्षस जरी असेल तरी महाराज पुराणांमध्ये आपल्याला कितीतरी उदाहरणं पाहायला मिळतात की भगवान शंकराने राक्षसांना सुद्धा वरदान दिलेलं आहे. अनेक प्रकारच्या, त्याच्यामध्ये भस्मासुर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस आहेत, त्या राक्षसांना सुद्धा भगवान परमात्म्याने वरदान दिलेलं आहे. एवढी भोळी देवता जर कोण असेल तर ती भोळी देवता म्हणजे भगवान शिव परमात्मा आहे. आणि त्या भगवान शंकराच्या आपण या ठिकाणी भगवान शंकराची कथा आपण 7 दिवसामध्ये पाहणार आहोत. भगवंताची पूजा करत असताना कोणत्या उपचाराने भगवान शंकराची पूजा करावी, ती पूजा करत असताना आपली आंतरबाह्य अवस्था काय असली पाहिजे शरीराची, आणि कोणत्या तिथीला कोणतं व्रत करायचं आहे. भगवान शंकराच्या आणि अन्य देवतांच्या पूजनामध्ये कोणत्या कोणत्या विशिष्ट पदार्थांचा आपण त्या ठिकाणी स्वीकार करायचा आहे, कोणत्या पदार्थांना भगवान परमात्म्याला अर्पण करायचं आहे, या सगळ्या गोष्टीचं साध्य चिंतन आपण येणाऱ्या 7 दिवसांमध्ये पाहणार आहोत. भगवंताने पासून कृपा तुम्हाला केली. आपल्याला सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तर आपल्याला नवदेह भगवंताचा असेल कृपा प्रसादाने प्राप्त झाला, जो प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ, देवाधिकांना दुर्लभ आहे. स्वर्गीचे अमर इच्छित आहे देवा आणि मृत्यू लोकी भावा जन्म. स्वर्गातल्या अमर असणाऱ्या देवतांना इच्छा आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्म प्राप्त व्हावा, परंतु महाराज अमर असणाऱ्या देवतांना इच्छा होते परंतु देह प्राप्त होत नाही. तुम्हाला तो सहज दिलया अनायासे प्राप्त झालेला आहे. म्हणून प्राप्त झालेल्या या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. वर्षभर परमार्थ करायला आपल्याला कोणी संत महात्मा सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना विचार, हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज सांगतात अरे बाबा परमार्थ करायचा तर अगदी सगळं काही सोडून देऊन परमार्थ करायचा नाही. आपला जो संसार आहे त्या संसारामध्येच राहा. कोणत्याच संतांनी कोणत्याच साधूने संसार सोडा असं म्हटलं नाही. काम धंदा सोडा फक्त हरी हरी करत बसा असं कोणी सांगितलं नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम
जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आपला संसार प्रपंच करत असताना परमार्थ केलं पाहिजे, ज्ञानपरायण करतात. असोनी संसारी जिवे असोनी संसारी जिवे वेदशास्त्र भाई वाया सता वेदशास्त्र भाई वाया सता हरि मुखे माना 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 हरि मुखे माना. संसार सोडाने परमार्थ करा असं कोणी सांगत ना. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी पाहिजे सदा. किंवा तुकाराम महाराज म्हणतात नदगती सायास जावे वनांतरा सुखी पुंडराय. पण भगवान परमात्म्याने अवकाश संधीत आम्हाला प्राप्त करून दिली. देवांनाही दुर्लभ असणारा अनुभव तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. संधी वेळ पुन्हा पुन्हा येत नाही महाराज. आता मागुता येईल फेरा हे तो न घडे या नगरा म्हणे तुझ्या भाव धरा कोणती नाही तरी झाला गोरा. या न देहाला आपण आता आलो पुन्हा यायला मिळेल म्हणून सांगता येत नाही महाराज. परमार्थ हा नित्य होत. कथेमध्ये बसल्याच्या नंतर आपल्याला संसाराचा विसर पडला पाहिजे. आणि संसाराचा विसर जर पडत असेल तर खऱ्या अर्थानं श्रवण आहे. नाही तर नळी फुंकी सोनारे आणि इकडून तिकडे गेले वाजले. एका कारणाने कथा ऐकली आणि दुसऱ्या कारणाने जर कथा सोडून दिली तर मला ते ऐकून म्हणजे ऐकत. कथा ऐकत असताना दोन्ही कारणाने कथा ऐकत की हृदयामध्ये कथेची प्रतिष्ठा झाली पाहिजे, प्रतिष्ठापना झाली पाहिजे. बऱ्याच वेळेला प्रायः लोक काय करतात, कथा ऐकणं तर झालं असतं, लक्ष देऊन ऐका. कथा तर ऐकतात पण कथा ऐकत असताना कथाकार सांगत असणाऱ्या कथांचा आपल्या संसारातल्या काही घटनांशी लोक मनातल्या मनामध्ये तारतम्य शोधत असतात. संसारात काय कथा चालू असताना कथेमध्ये मन असलं पाहिजे. बसला तर कथेमध्ये, बसला तर कीर्तनामध्ये, पण मन जर घराला लावलेल्या कुलपाला जर धक्के देत असेल तर ते ऐकणं श्रद्धापूर्वक श्रवण असणं हे अत्यंत आवश्यक आहे. चातुर्मास होता, कथेचा शेवटचा दिवस आणि एक वृद्धा एक महिला म्हातारी आज नवीन कथेला आली. खांबाच्या कडेला बसलेली आहे. कथाकारांनी कथा चालू केली. कथा चालू झाल्याबरोबर भगवंताची कथा कशी सुरू केली त्या म्हातारीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. डोळे पाणावलेले आहेत. अश्रू थेट पडायला लागले. हुम करत ती निरुद्ध कंठ कोहरा तिच्या घशातून हुंके यायला लागले. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जायला लागलं. कथाकारांचं लक्ष तिच्याकडे गेलं. थोड्या वेळाने मोठ्या मोठ्या ओक्सा तिला रडायला लागली. कथाकारी आश्चर्यचकित झाले. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए तो मन मन हा एक दर्पण आहे महाराज. कधीतरी एकांतामध्ये बसून माणसाने मनरूपी दर्पणामध्ये पाहिलं पाहिजे आपलं प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबाला पाहून कधीतरी माणसाने एकांतामध्ये बसून स्वतःला विचारलं पाहिजे कोहम कथमिदं जातं को वै कथास्यते. कोण आहे या मृत्यू लोकांमध्ये भगवंताने मला कशा करता पाठवलेला आहे. आणि इतका प्रवास पूर्ण झाल्याच्या नंतर मला पुढे जायचं आहे. हे सगळ्या गोष्टीचं चिंतन मनुष्याने या देहामध्ये आल्याच्यानंतर केलं पाहिजे. आपण तर रात्रंदिवस काळजी करत असतो फक्त पोटापाणी. पोट कसं सतत आपण आपली धावपळ चालू आहे, सतत फिरणं चालू आहे. तर धावणाऱ्या माणसाला पकडून थोडंसं थांबून त्याला विचार म्हणा बाबा रे काय एवढी धावपळ. तर माणसं म्हणतात महाराज करावं लागतं.
कशा करता करावं लागतं? पोटा करता करावं. मोठ्या मोठ्यांना पडलेला प्रश्न आहे मला. भगवान परमात्म्याच्या समोर जाऊन मोठी मोठी माणसं विचारतात, देवा अरे नक्की काय करू? सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. मोठ्या मोठ्यांना पडलेला प्रश्न आहे, भक्ती करावी का प्रपंच करावा? कारण प्रपंच हा सहज होणार ना, प्रारब्धाच्या माध्यमातून होणार आहे. परमात्मा अट्टहासपूर्वक करावा लागतो. भगवान शिव परमात्मा, भगवान शंकर ही आशुतोष असणारी देवता, लवकरात लवकर प्रसन्न होणारे असणारी देवता आणि मृत्यू लोकाची देवता म्हणून जिची ओळख आहे ते भगवान शिव परमात्मा. त्या भगवंताच्या पूजेकरता फार कोणत्याही प्रकारचा पूजा केला जातो. अगदी अल्प अशा पूजेमध्ये प्रसन्न होणारे देवता म्हणजे भगवान शिव परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याच्या पूजेचा विधी आपण या 7 दिवसामध्ये पाहणार आहोत.